यशवंत सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू प्रदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, डॉक्टर इंद्रजित मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात बँकेच्या प्रवर्तकांच्या वारसांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. तसंच सभासदांना रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना नामदार बाबासाहेब पाटील यांनी राज्यात बहरलेल्या सहकाराची ताकद देशाला समजल्यामुळेच केंद्रात सहकार खातं निर्माण झालं असल्याचं सांगितलं. काही लोकांमुळे सर्वांच्या हिताची सहकार चळवळ बदनाम होत असल्याची खंत व्यक्त करत नामदार पाटील यांनी सहकारी संस्था विकासाची केंद्र व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. नामदार हसन मुश्रीफ यांनी सहकार आणि सरकार ही समाजाच्या विकास रथाची दोन चाकं असल्याचं सांगितलं. त्यांनी यशवंत सहकारी बँक हिरक महोत्सवी वर्षात 1000 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठेल असा विश्वास व्यक्त केला. आमदार सतेज पाटील यांनी यशवंत बँकेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील यांचा बँकेच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं. त्यांचा वारसा जपत बँकेच्या संचालकांकडून सभासदाभिमुख कारभार सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आमदार चंद्रदीप नरके यांनी राज्यातील सहकाराच्या जाळ्यामुळे 5,85,00,000 सभासदांच्या जीवनात बदल झाला असून सहकारातून 5.5 लाख लोकांना रोजगार मिळाला असल्याचं सांगितलं. सहकारी साखर कारखानदारी टिकावी यासाठी FRP वाढीबरोबरच साखरेच्या MSPमध्ये वाढ झाली पाहिजे अशी मागणी आमदार नरके यांनी केली. डॉक्टर इंद्रजित मोहिते यांनी अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं महा करण्याचं श्रेय सहकार चळवळीला जात असल्याचं सांगितलं. यशवंत बँकेनं अपेक्षेहून अधिक चांगलं काम केल्याचं सांगत त्यांनी बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनीही रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बँकेच्या प्रशासनाला शुभेच्छा दिल्या. या समारंभाला बँकेचे अध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष भगवंत पाटील, बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अजित नरके, बाळासाहेब खाडे, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, नामदेव मोळे, यशवंत बँकेचे तज्ज्ञ संचालक अमर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांच्यासह बँकेचे सर्व संचालक, सभासद, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.